एडीएन मध्ये आपलं स्वागत। आता एक नजर टाकूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर। आरटीओ कार्यालयातील जी फॉर्म बंद करा या मागणीसाठी लाल बावटा रिक्षा युनियनचे तीव्र आंदोलन। रिक्षाचा संप, सिटी बसच्या पथ्यावर 45,000 प्रवाशांनी दिले 10 लाखाचे उत्पन्न। खैरे साहेबांनी फक्त पूजापाठ केली, आता त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा दावा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। नंबर नसलेल्या वाळूच्या गाड्या सोडून एका रिक्षा चालकाच्या चुकीला सर्व रिक्षा चालकांना धरून 30,000 रुपयापर्यंतचा मेमो देणाऱ्या प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कातवले यांना जी फॉर्म बंद करायला सांगून लाल बावटा रिक्षा चालक मालक युनियनने आरसा दाखवला। जी फॉर्म म्हणजे लाच दिल्याशिवाय आरटीओ ऑफिसमध्ये कोणतेही काम होत नाही असा आरोप करीत गरीब रिक्षा चालकांना नैतिकतेचा धडा शिकवता असा खडा सवालच लाल बावटा रिक्षा चालक मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने विचारला। मीटरच्या नावाने अन्यायकारक दंड आकारणी बंद करणे आणि आरटीओच्या गलथान कारभाराची शिक्षा रिक्षा चालकाला देणे बंद करा। मीटरच्या नावाने अन्यायकारक दंड आकारणी बंद करण्याच्या मागणीसाठी लाल बावटा रिक्षा चालक मालक युनियन संलग्न आयटक तर्फे आरटीओ ऑफिस समोर तीव्र निदर्शने करण्यात आली। मागण्या मंजूर न झाल्यास लाल बावटा रिक्षा चालक मालक युनियन संलग्न आयटक तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय। आरटीओने रिक्षा स्टँडवर जाऊन जागृती करावी अशी ही मागणी करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट अभय टाकसाळ, अशफाक सलामी, शेख रफिक अहमद, रफिक बख्श, नसीर नेहरी, शेख फहीम, दादाभाई, राजू हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा चालक उपस्थित होते। रिक्षा चालकांची एकजूट नाही हे वास्तव आम्ही मान्य करतो। रिक्षा चालकांची लूट होती हे भी आम्ही मान्य करतो। रिक्षा चालकांनी आता कोणाच्या दबावाला आणि कोणाच्या भूलथापांना बळी पडणं सोडून द्यावं। त्यांनी दलालांच्या मार्फत काम करणं सोडून द्यावं। रिक्षा चालकांनी स्वतःची लूट स्वतः थांबवावी। आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय की आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे। आपल्याला जर काही अडचण आली तर लाल बावटा रिक्षा युनियन आपल्या पाठीशी आहे। कोणी तुम्हाला पैसे मागत असेल त्याची तक्रार तुम्ही लाल बावट्याच्या ऑफिसला करू शकतात। आरटीओ त्रास देत असतील, पोलीस तुम्हाला मुद्दामून त्रास देत असतील तर त्याच्याबद्दल देखील तुम्ही युनियनच्या ऑफिसला तुम्ही येऊन तक्रार करू शकता, परंतु युनियनचे सभासद झाले पाहिजेत। जर एकजूट असली तर तुमचा बळी कोणीही घेऊ शकणार नाही हे आम्ही सांगतो। परंतु आज आमची निदर्शनं होती ती निदर्शनं या कॅलिब्रेशनच्या नावाखाली 17,000, 18,000, 30,000 पर्यंतचा दंड आकारणी होत होती, त्याच्या विरोधात होती। आज आरटीओ कोठाळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही आजपासून कारवाई बंद केलेली आहे, पण तरी देखील त्यांनी आश्वासन दिलं आणि तुम्हाला पावत्या दिल्या। असं होत असेल तर पावती जर मिळाली कुठल्याही नावाने 17,000, 18,000, 20,000ची पावती जर मिळाली तर आपण तात्काळ युनियन ऑफिसला या ठिकाणी अर्ज द्या, कोठाळे साहेबांना अर्ज द्या आणि त्यांच्या निदर्शनास आणून द्या की तुम्ही म्हणला होतात की पावत्या देणं बंद करू आणि हे कसं काय झालं। आम्ही त्यांना अशी विनंती केली आहे की आपण रिक्षा चालकांचं शिक्षण देखील मिळून करूयात। हमारी मांगनी ये थी कि गए पिछले 15-20 दिन से पूरे औरंगाबाद के अंदर रिक्शाओं की चेकिंग चालू करी ये लोगों ने, और इनका ऐसा बोलना है कि भाई मीटर एक दिन के अंदर 300 से 400 वो मैकेनिक बना के दे रहा, लेकिन रिक्शे वाले मैकेनिक करने जा रहे नहीं। लेकिन ये बात में सच्चाई नहीं है, हमने सामने लाके दिए आरटीओ के। लेकिन जो है तो इनके पास कैलकुलेशन अलग ही है। यहाँ पे जो है तय करके आरटीओ साहब ने दिए 700 रुपये मीटर दुरुस्ती के। वो मीटर दुरुस्ती वाला ले रहा 1100 रुपये, किससे ले रहा 900 रुपये, किससे ले रहा 1000 रुपये, किससे ले रहा 1200 रुपये। उसके ऊपर कोई पाबंदी नहीं, पावती दे रहा नहीं। तो हम बोले पावती देना पड़ेगा, आरटीओ के कान पे डाले। उन्होंने बोले हम जो है तो उसको लेटर निकाल के हम जो है तो ये बोल डालते, फ़ोन करके भी बोलते।
ऑनलाइन पैसे लेने को तैयार नहीं है, क्योंकि मनमानी पैसे वसूले जा रहे। अगर एक लाइसेंस अगर रिन्यूअल नहीं हुआ, पहले भी नहीं होते थे, तो उसका बहुत हो गया तो 60 रुपये 50 रुपये उस पर जुर्माना रहता था। लेकिन अब इन्होंने लाइसेंस रिन्यूअल के ऊपर 10,000 जुर्माना लगा दिए। आश्वासन ये दिए हुए है कि हमने बोले कि भाई रिक्शे वालों के अंदर आपको प्रबोधन करना पड़ेगा, हम भी जो तो रिक्शा वालों के मेड़ावे रखेंगे, आप उसके अंदर आकर के बोलो ये लोगों को। अब ये एक ही रट लगा रहे, ऑनलाइन अगर रिक्शे वाला पूरे फॉर्म भरा भी तो ये यहाँ पर क्या होता है, जब तक जी फॉर्म नहीं, यहाँ पे जी फॉर्म बोलते हैं घूस को। रिक्षा चालकांनो प्रवाशांसोबत सौजन्याने वागा, वाहतुकीचे भान ठेवून नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रिक्षा चालकांना एडीएनच्या माध्यमातून करण्यात आले। प्रादेशिक परिवहन कार्यालय औरंगाबाद तर्फे मी सर्व परवानाधारक ऑटो रिक्षाधारकांना हे सांगू इच्छितो की रस्त्यावर चालताना त्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट्स, परवाना, त्यांचं लायसन्स आहे, PUC, इन्शुरन्स, हे सर्व विधिग्राह्य असेल याची काळजी घ्यावी आणि त्यानंतरच रस्त्यावर चालावं। प्रवाशांशी सौजन्याने वागावे। आता नव्याने जे मीटर भाडेवाढ झालेली आहे त्याचं मीटर लवकरात लवकर कॅलिब्रेट करून घ्यायचं आणि रस्त्यावर चालताना बेशिस्तपणे चालू नये। त्यांनी आपली रिक्षा उभी ठेवताना प्रॉपर इतर वाहतुकीला अडचण होणार नाही अशा पद्धतीने ठेवावी आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीला सुरळीत होईल असं बघावं आणि ज्या काही अनुचित प्रकार होतात तसा होणार नाही यासाठी शिस्तीत राहावं, कारण की आपण एक सार्वजनिक सेवेतले वाहन चालवतो आहे, तर ती जबाबदारी आपल्याकडे असणं अपेक्षित आहे। सगळ्यांनी याचं भान ठेवावं आणि आपल्या शहराला शिस्तशीर बनवण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावं असं मी या ठिकाणी आवाहन करेल। या मागण्यांमध्ये मीटर पासिंग होताना जी संख्या आहे मीटरची ती आणि प्रमाणित करणाऱ्या ज्या संस्था आहे त्याचा स्पीड कमी असल्यामुळे त्याला एक्सटेन्शन देण्यात यावं अशी ती मागणी आहे। त्यासाठी आपण ऑलरेडी एक्सटेन्शन करण्यासाठीचा निर्णय दुपारपर्यंत शक्यतो होईल असं आहे। तो झाल्यानंतर 45 दिवसाची कॅलिब्रेशनसाठीची मुदतवाढ आहे। मात्र जे रस्त्यावर रिक्षा चालतात त्यांनी कॅलिब्रेशनचे सूट त्यांना ती हे डिसिजन झाल्यानंतर मिळेल, मात्र इतर जे डॉक्युमेंटेशन आहे ते असल्याशिवाय त्यांनी रस्त्यावर चालू नये असं मी या ठिकाणी आवाहन करेन। थँक्यू। शहरातील रिक्षा चालकांनी गुरुवारी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने सिटी बसचा लाभ घेतला। 28 मार्गावर 70 बसेस धावल्या असून जवळपास 45,000 प्रवाशांनी सिटी बसने प्रवास करत अंदाजे 10 लाख रुपयांचे उत्पन्न स्मार्ट सिटी शहर बसला प्राप्त झाले आहे। शहरातील रिक्षा चालकांनी गुरुवारी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने सिटी बसचा लाभ घेतला। 28 मार्गावर 70 बसेस धावल्या असून जवळपास 45,000 प्रवाशांची सिटी बसने प्रवास केल्याची नोंद करण्यात आली। त्यातून सिटी बसला अंदाजे 10 लाख रुपयांचे उत्पन्न होण्याची शक्यता स्मार्ट सिटी शहर बस विभागाने व्यक्त केली। सर्व भागातून सिटी बस प्रवाशांनी खच्चून भरून धावत असल्याचे दिसून आले। शहरातील रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी संप पुकारला होता। रिक्षा चालक संपावर गेल्यामुळे रस्त्यावर कुठेही रिक्षा प्रवाशांना घेऊन धावताना दिसून आली नाही, त्यामुळे प्रवाशांना सिटी बस शिवाय पर्याय नव्हता। सिटी बसच्या बस स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली। स्मार्ट सिटी कडून शहरातील 28 मार्गावर 70 सिटी बस सुरू केल्या आहेत। सिटी बसला दररोज 5.5 ते 6 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते आणि 22 ते 23,000 प्रवासी सिटी बसचा लाभ घेत होते। गुरुवारी मात्र रिक्षाच्या संपामुळे सिटी बसला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला। सिटी व्यवस्थापकांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात सिटी बसने जवळपास 45,000 प्रवाशांची प्रवास केला असून त्यांच्या तिकिटातून अंदाजे 10 लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे। सिटी बसला सर्वच मार्गावर प्रवाशांनी प्रतिसाद दिला। सिटी बस प्रवाशांनी खच्चून भरून धावत होत्या। लवकरच आणखी 20 बसेस धावण्याबद्दलचे नियोजन केले जात असून 90 सिटी बस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती स्मार्ट सिटी बस विभागाकडून देण्यात आली आहे। लोकपत्र दैनिकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजाबाबत आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आल्याचा आरोप करीत काही संघटनांनी यमजम परिसरात आंदोलन करून सदर संपादकावर कारवाई करण्याची मागणी केली। 30 तारखेच्या लोकपत्र पेपरमध्ये संपादक रवींद्र तळकीक यांनी ज्या खालच्या भाषेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल लिहिलेलं आहे,
म्हणजे ते जर वाचलं तर वाचताना अक्षरशः मलाही लाज वाटली. म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन हे बोललेले, म्हणजे यांना काही गरज नाही आहे. हा महाराजांचा अपमान आहे. आम्ही महाराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांमुळं हा महाराष्ट्र आहे आणि हे या महाराष्ट्रात राहून जर असं महाराजांबद्दल जर अपमानकारक लिहित असेल तर यांना त्या संपादकीय पदावर राहण्याचा काही अधिकार नाही आहे. म्हणून आज आम्ही इथे MGMमध्ये येऊन कदम साहेबांना विनंती केली की त्यांना त्यावरून त्यांची हकालपट्टी करावी. असे नालायक बेवडे लोक का संपादक म्हणून ठेवतात असं आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी आमची विनंती मान्य केलेली आहे. आणि यापुढे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा अपमान किंवा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जर कुणी बोलत असेल तर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील मराठा क्रांती मोर्चातर्फे जाब विचारला जाणार आणि तो जाब इथून पुढे गनिमी काव्याने विचारला जाणार. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही जणांनी त्याचे समर्थन केले तर काही जणांनी याचा विरोध केला. काल पडळकर साहेबांनी जे वक्तव्य केलं त्या मताशी मी कदापि सहमत नाही. कारण पडळकर साहेबांनी नेमकं ह्यावर आम्हाला MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नोकरीसाठी दुसरा उपाय सुचवला आहे का नेमकं त्यांच्या चुकावर पांघरून घालते ही गोष्ट आम्हाला कळायला तयार नाही. कारण ते जर आमच्यासाठी हा उपाय सुचवतात, कारण आम्ही राज्यघटनेचा अभ्यास करतो, इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतो, तर आम्हाला सुचवतात गावात जाऊन तुम्ही सरपंच व्हा. नेमकं ह्यांनी किती वेळेस राज्यघटनेचा अभ्यास केला, किती वेळेस 5 वर्षांनी MPSC केली का ते आज आमदार आहेत का? खासदारांनी एखादी MPSC केली का ते आमदार आहेत? आज 8वी पास अंगठे 72 लोक आपल्या व्यवस्थेमध्ये जाऊन बसलेत. ठीक आहे, आम्ही बी गावात जाऊ, विकास करू. आणि जर गावात ही वेळ आली तर गावात 25 ते 30 लाख रुपये खर्च करायची वेळ कधीच येणार नाही. अगोदर तुम्ही तेवढं व्यवस्था सक्षम बनवा. तर त्यांना मला एक सल्ला द्यायचा की तुम्ही राज्यघटनेच्या प्रत्येक कलमानुसार तरतुदीनुसार आज व्यवस्था चालवा. ठीक आहे, आम्ही गावाकडे जाऊ 5 वर्षानंतर आणि आम्ही गावाकडे जाऊन नक्कीच गावाचा विकास करू. हे पडळकर साहेबांनी जे वक्तव्य केले ते अत्यंत एकदम हे निंदनीय आहे. कारण की जे विद्यार्थी इथं 5-5 वर्षापासून अभ्यास करतो आहे त्या विद्यार्थ्याला तुम्ही 5 वर्ष झाल्याच्यानंतर म्हणताय की बाबा तू जाय गावाकडून ग्रामपंचायत लढव. तर त्यांनी आतापर्यंत जे इन्व्हेस्ट केलं इथं पैसे नसतात, हे जे परिस्थितीला सामोरं गेला आहे त्या विद्यार्थ्याला तुमचं नियोजन कुठंतरी कमी पडते म्हणून तुम्ही कुठं सांगताय की बाबा ग्रामपंचायत लढव आणि गावाकडे जाईन सरपंच होय. तुमच्या नियोजनात कुठं कमी पडतं हे तुम्ही पाहायला पाहिजे. की असे सल्ले तुम्ही देण्यापेक्षा जबाबदार व्यक्ती म्हणून हे चुकीचं आहे, सरासरी चुकीचं आहे. ज्यावेळेस ते सत्तेत नव्हते त्यावेळेस ते मुद्दे उचलून धरीत होते. तुम्ही ज्यावेळेस मुद्दे उचलून धरीत होतात त्याच पद्धतीने आणि त्याच हे ॲग्रेसिव्हपणाने आता जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये काम केलं आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम केलं तर विद्यार्थ्यांची तुम्हाला हा सल्ला देण्याची गरज पडणार नाही. आणि व्यवस्था जर व्यवस्थित राहिली तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या हक्काचं शिक्षण, हक्काची नोकरी भेटू शकते. गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलं होतं की गावाकडे या आणि ग्रामपंचायत लढवा, हे बरोबर आहे. आमदाराचा मुलगा आमदार होतो, खासदाराचा मुलगा खासदार होतो, सरपंचाचा मुलगा सरपंच होतो. पण त्यांनी एक नवीन विद्यार्थ्यांना, नवीन शिकाऊ उमेदवारांना की जे आर्थिकरित्या सक्षम जरी नसन, आपण याचा पण विचार केला पाहिजे की बाबा गावात ग्रामपंचायत लढवायची, परंतु 30-35 लाख रुपये आमचे मित्र म्हणले की 30-35 लाख रुपये लागते. पण हे 30-35 लाख रुपये यापूर्वी सरकार कुठलं होतं, कुठल्या सरकारने एवढा खर्च करायची सवय लावलेली आहे, त्या सवयी कशा मोडीत काढता येईल याचा विचार केला पाहिजे ना आपण. हिमायतबाग परिसरातील अनेक बाजूने अतिक्रमण वाढत असल्याची बाब एडीएनने प्रसारित केल्यावर मनपा प्रशासनाला खडबडून जाग आली होती. शुक्रवारी मनपाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला. शासनाच्या अखत्यारीत असलेल्या हिमायतबाग परिसरातील अनेक बाजूने अतिक्रमण वाढत असल्याची बाब दिसून आली आहे. हिमायतबागेच्या पश्चिमेकडील भागामध्ये असलेली संरक्षण भिंत तोडून त्या ठिकाणी रस्ता तयार करण्यात आला आहे. हिमायतबागच्या जागेचा वापर नागरिकांमार्फत सर्रास केला जात असल्याचे वृत्त एडीएनने प्रसारित केले होते. हिमायतबागेच्या अनेक भागात होत असलेले अतिक्रमण काढण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. याबाबत वृत्त प्रसारित झाल्यावर मनपा प्रशासन खडबडून जागे झाले. शुक्रवारी मनपाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळाची पाहणी करून वरिष्ठांना अहवाल सादर केला आहे. लवकरच सदर अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. नमस्कार. वा गड्यांनो वा. अरे उत्सव म्हणल्यावर लयच उत्साहानं जमा झाले तुम्ही मीटिंगला. वाय माग
गावचा उत्सव आहे. पण सरपंच साहेब, आता कुठला नवा उत्सव आणलाय तुम्ही? नाहीतर काय, नसन नवार. पण हा उत्सव काय आजचा उद्याचा नसणार आहे, रोजचाच असणार आहे. आणि त्यात प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायची. कारण तुमच्या सगळ्यांच्या सहभागाशिवाय हा उत्सव होणारच नाही. हा उत्सव आहे प्रगतीचा आणि समृद्धीचा. कोड्यात बोलू नका सरपंच. अरे कोड नाही, हा उत्सव आहे पाण्याचा. आणि याच अभियाना अंतर्गत आपल्या बी गावात घरोघरी नळाद्वारे पाणी येणार. पण पाण्याचा वापर जपून केला तरच बारमाही पाणी टिकल. म्हणून हे अभियान राबवण्याची, याच्या दुरुस्तीची सगळी जबाबदारी आपली आहे. त्यात तुमच्या सगळ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. अरे चला मग वाट कसली बघता, कामाला लावूया. चला चला. हर घर नल से जल, जल जीवन अभियान, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगेगा आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने शहरातील सर्व शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि शाळा महाविद्यालय प्रशासनाची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले होते. औरंगाबाद शहर पोलीस दलाच्या वतीने पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी सकाळी संत एकनाथ नाट्य मंदिर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. औरंगाबाद शहरातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सुरक्षा याविषयी सदर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये औरंगाबाद शहरातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक, प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षक वर्गाची प्रमुख उपस्थिती होती. शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणीबाबत या कार्यशाळेमध्ये चर्चा करून प्रशासनाच्या वतीने योग्य त्या सूचना शालेय महाविद्यालयीन प्रशासनाला करण्यात आल्या. यावेळी पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. नंदा गायकवाड मॅडमने या ठिकाणी जो काही पोटतिडकीनं विषय मांडलेला आहे, त्यांचा सांगण्याचा सार एवढा होता की शेकडो वर्ष समाजसुधारकांनी प्रयत्न केले तेव्हा कुठे मुली शाळेपर्यंत या ठिकाणी आल्या. मुलींना शाळेपर्यंत आणण्यासाठी कित्येक लोकांची त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, त्यांचं संपूर्ण सर्वस्व पणाला लावलं. आणि तेव्हा कुठे समाजाला वाटलं की हा 50% जो घटक आहे लोकसंख्येमधला, त्याला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्याला सुद्धा मान सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, त्याला सुद्धा आपण त्या ठिकाणी शिक्षण दिलं पाहिजे. शिक्षणाने त्यांना आपण स्वावलंबी बनवलं पाहिजे, आर्थिक दृष्ट्या त्यांना स्वावलंबी केलं पाहिजे. या हेतूने पालक त्या ठिकाणी काय करत आहे, मुलींना सुद्धा त्या ठिकाणी खूप वर्षानंतर त्या ठिकाणी शिकवायला तयार झालेला आहे आणि मग शाळेत त्या ठिकाणी पाठवत आहे. मग एवढी मेहनत, एवढे कष्ट जर आपल्याला मुलींना शाळेपर्यंत आणण्यासाठी करावे लागले असतील आणि एवढं करूनही शाळेमध्ये जर मुली त्या ठिकाणी सुरक्षित नसतील, तर मला वाटतं एवढी काही जी काही लढाई लढलेली आहे समाजसुधारकांनी एवढे वर्ष, तर त्या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही की ते वाया गेली असं आपलं त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आजचा आपला विषय आहे मुलांची सुरक्षितता. समाजामध्ये अनेक घटना घडतात, आपणही पेपरमध्ये वाचत आहात, सोशल मीडियामध्ये सतत चालू आहे. श्रद्धा आफताबचं प्रकरण असू द्या किंवा आपल्या औरंगाबादमध्ये घडलेली फॉरेन्सिक कॉलेजमधली घटना असू द्या किंवा रिक्षामधली अल्पवयीन मुलीच्या बाबत घडलेली घटना असू द्या, कुठेतरी अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे समाज मन ढवळून निघत आहे. घटना किती घडल्या यापेक्षा त्या संख्येमध्ये न मोजता त्या कशा घडल्या आणि त्या आपण टाळू शकलो असतो का याचा जर आपण विचार केला आणि त्याच्यावर उपाययोजना करता येणं शक्य आहे का हे जर आपण शोधलं तर निश्चितच आपल्याला बरेचसे उपाय त्याच्यावर सापडतील. मुलं ज्या वेळेस घरातून बाहेर पडतात ते शिक्षकांच्याच ताब्यात जास्तीत जास्त वेळ असतात.
त्यामुळे त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी जशी पालकांची आहे तशीच ती शिक्षकांची सुद्धा आहे. खरंच आपण क्वालिटी टाइम मुलांसाठी देतो का याचा सुद्धा प्रत्येक शिक्षकाने, तुमच्या शाळेमध्ये जे इतर शिक्षक असतील त्यांनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे असणे गरजेचं आहे. या कॅमेऱ्याद्वारे कुठे काय घडतं काय नाही, नुसतं शाळेत असून उपयोग नाही तर शाळेच्या परिसराच्या बाहेर म्हणजे मैदानावर असू द्या किंवा मैदानाच्या बाहेर असू द्या तिथपर्यंत कॅमेऱ्याची रेंज असणे गरजेचं आहे. आणि याच्यावरती मुख्याध्यापकाचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. तसेच शिलवंत नांदेडकर पोलीस उपायुक्त यांनी देखील पोक्सा कायद्याबद्दल ज्ञान दिलं, माहिती दिली किंवा विद्यार्थ्यांना शिक्षा करणं हे आता अलाउड नाही आहे, परंतु विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं, समुपदेशन करणं याद्वारे विद्यार्थ्यांना आपण चांगलं ज्ञान देऊ शकतो. तसेच दीपक गिरे सर, मधुकर देशमुख, जिल्हा परिषदचे माध्यमिक मुख्याध्यापक यांनी देखील प्रत्येक शाळेमध्ये जे मुलांना ने-आण करणारी वाहनं आहेत त्या वाहनासाठी एक सर्वांनी प्रत्येक ड्रायव्हरचे फोन नंबर त्यांच्याकडे असले पाहिजेत. वाहनामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी एक महिला कर्मचारी नेमली पाहिजे. वाहन समिती असली पाहिजे, त्या वाहन समितीची वारंवार बैठका झाल्या पाहिजेत आणि मुलांना देखील पालकांना देखील त्या बैठकांबद्दल माहिती दिली गेली. महानगरपालिकेने रेल्वे स्थानकाबाहेर मोठा गाजावाजा करून सुरू केलेले पर्यटन केंद्र कर्मचाऱ्यांच्या अभावी मागील 2 वर्षापासून बंद अवस्थेत दिसून आले आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकाच्या बाहेर औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने मोठा गाजावाजा करून पर्यटन केंद्र सुरू करण्यात आले होते. या पर्यटन केंद्रामध्ये विद्यापीठाच्या MTA विभागातील 5 विद्यार्थ्यांची माहिती देण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. मात्र दप्तरी दिरंगाई आणि कागदोपत्री कारवाईच्या नावाखाली या कर्मचाऱ्यांना अनेक महिने पगारापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे विद्यार्थी दशेत असलेल्या आणि कर्मचाऱ्यांची सहनशीलता संपल्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी असलेल्या त्या कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या या केंद्रावर काम करणे टाळले. त्यामुळे मागील 2 वर्षापासून सदर पर्यटन माहिती केंद्र बंद अवस्थेत पडून आहे. रेल्वे स्थानकासमोर असलेल्या या गाळ्याचा वापर मागील 2 वर्षापासून झालेला नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतेच नागसेन नगर, मिलिंद नगर, कबीर नगर शाखा नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध कार्यकारिणीची घोषणा करण्यात आल्या. महाराष्ट्र सेनेचे पक्षप्रमुख लोकनेते राजूभाई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतेच नागसेन नगर, मिलिंद नगर, कबीर नगर शाखा नामफलकाचे उद्घाटन अनुक्रमे राज्य उपाध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश थिट्टे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष सुनीलभाई कोतकर, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सरचिटणीस सुरेश नाना शिनगारे हे होते. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष सुनील खरात, जिल्हा उपाध्यक्ष जयनाथ बोर्डे, जिल्हा संघटक राजू उजगरे, जिल्हा शहर प्रसिद्धी प्रमुख प्रशांत सूर्यवंशी, पश्चिम शहराध्यक्ष विजेंद्र खरात, युवा शहराध्यक्ष विशाल गाडे, प्राध्यापक दिनेश वाटुरे, शहर उपाध्यक्ष प्रजित गजिले, छगन तांगडे, भीमराव गाडेकर, मिलिंद शिंदे, कैलास बनसोडे, ॲडव्होकेट युवराज जाधव, अजय वाहुळ, शाहीर अशोक शिरसाठ, दादाराव वाहुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध कार्यकारिणीची घोषणा करण्यात आल्या. यामध्ये शाखा अध्यक्ष विकास शिनगारे, बापू वाहुळ, सतीश शिनगारे, उपाध्यक्ष विक्रम मगरे, भैया बनसोडे, आदर्श वाहुळ, सचिव भागवत तांगडे, रोहित वाहुळ, शरद शिनगारे आदींची निवड करण्यात आली. जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूल शिवना येथे शालेय विद्यार्थ्याच्या लेखी अभिव्यक्ती विकासासाठी लेखकाशी संवाद या शालेय परिस्पर्श कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्रशाला हायस्कूल शिवना येथे शालेय विद्यार्थ्यांच्या लेखी अभिव्यक्ती विकासासाठी लेखकांशी संवाद या परिस्पर्श कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पदमपुरा औरंगाबाद आणि शिक्षण विभागातील जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विद्यार्थ्यांचा लेखी अभिव्यक्ती विकासासाठी
लेखकांशी संवाद परिस्पर्श घेण्यात आला। जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी लेखक डॉक्टर विशाल तायडे यांना प्रश्न विचारले। विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले। विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले। विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, लेखक, कवी, वकील, IAS बनवू शकतात, पण ते अभ्यास केल्यावर शाळेत कोणी विद्यार्थी ढ नसतो। प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असते असे मार्गदर्शन केले। प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर विशाल तायडे सरला कामे यांच्या स्वतः लिहिलेल्या कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले। त्याचे लोकार्पण कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कलीमुद्दीन आझीज शेख, मुख्याध्यापक बबनराव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी लेखक डॉक्टर विशाल तायडे, राजीव मासरूळकर, ज्येष्ठ विस्तार अधिकारी सिल्लोड, अनिल पवार, गट शिक्षण अधिकारी सिल्लोड, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर कलीमुद्दीन आझीज शेख, शिक्षण प्रशिक्षण संस्था औरंगाबाद, प्रमुख अतिथी डॉक्टर प्रकाश माटे, उद्घाटक अजित विस्पुते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन अजिंठा, सर्व शिक्षक, विद्यार्थी, सदस्य, माजी विद्यार्थी, जिल्हा परिषद प्रशाला शिवना, बबनराव सोनवणे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्रशाला शिवना, शाळा व्यवस्थापन समिती आदींची उपस्थिती होती। एडीएनसाठी सिल्लोड विभाग प्रतिनिधी विनोद जगताप, शिवना। केंद्र सरकारने मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती रद्द केल्याने सदर निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी साहेब खान पठाण यांनी निवेदनाद्वारे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत अल्पसंख्याक मंत्रालयाला केली आहे। केंद्र सरकार के बजट जो मराठी की स्कॉलरशिप चालू थी, जिसमें सच्चर कमेटी और महमूदुल हसन कमेटी, इन लोगों ने एक रिपोर्ट दिया था कि भाई अल्पसंख्यक के जो बच्चे हैं उनके लिए एक स्कॉलरशिप चालू की जाए बोल के, और वो स्कॉलरशिप चालू करने के लिए तमाम कमेटियाँ बिठाकर उनका सर्वे रिपोर्ट लेकर गवर्नमेंट ने स्कॉलरशिप चालू करी थी मराठी के लेके। लेकिन आज अचानक पोर्टल से एक मैसेज आया हेडमास्टर को और कंसर्न क्लर्क को, क्या 9th और 10th की स्कॉलरशिप पास होंगी, बाकी स्कॉलरशिप पास नहीं होंगी बोल के, जबकि कोई गैजेट नहीं निकला और कोई GR नहीं निकला, कुछ नहीं क्या नहीं। तो अब पहली से लेकर 8वीं तक के जो बच्चे हैं इन लोग को स्कॉलरशिप नहीं मिलेंगी। तो हम, और उनका जो क्राइटेरिया है कि 1 लाख रुपये ईयरली इनकम चाहिए उनको। तो ईयरली इनकम अगर 1 लाख रुपये है तो 8,833 रुपये उसका पर मंथ इनकम होता। और ये कैटेगरी के लोग हमारे समाज के, माइनॉरिटी के समाज के लोग हिंदुस्तान में बहुत ज़्यादा है। तो फिर वो बच्चे जाएंगे कहाँ? वो अगर 8वीं तक एजुकेशन नहीं ले सके पहले से 8वीं के, तो 8वीं के बाद के एजुकेशन के लिए बच्चे जाएंगे कहाँ से? तो एक माइनॉरिटी के समाज के, एक कैटेगरी के, एक लेवल के बच्चे नीचे नीचे रहते हुए और नीचे आएंगे, हमारा देश अशिक्षित होते जाएगा और देश में तरक्की नहीं हो सकती हमारी। तो हमारे माइनॉरिटी अफेयर से मांग है सेंट्रल गवर्नमेंट से कि जो स्कॉलरशिप पहले चल रही थी माइनॉरिटी के लिए, प्री मैट्रिक स्कॉलरशिप, वो स्कॉलरशिप फिर से चालू की जाए और बच्चों को एजुकेशन किया जाए। अब जब भी ये नियम लागू करती है ये सरकार और देश पे संकट आता है, अब हमें अल्पसंख्यकों यानी रोड पर आना होगा, आंदोलन करना होंगे, इनको सरकार को जो हो तो इनको मुंह तोड़ जवाब देना होगा। ये मोदी सरकार ने आज ये यहाँ पे जो हिटलर शाही और तुगलक राज जो चल रहा है, इसको मिटाने का वक्त आ चुका है। आप सबको एक साथ में एकजुट में आना होगा। यानी आज देखो हम बड़े बड़े नेता उस वक्त आएंगे जब इलेक्शन आएगा। आज देश के ऊपर बच्चों का जो भविष्य मिटाने का जो सरकार काम कर रही है, मैं तमाम इससे पहले भी जो है तो मीडिया के जरिए मैं बताया हूं कि तमाम जो है तो सेकुलर पार्टियों को साथ में आकर ये बच्चों का एजुकेशन के लिए हमें मदद करना होगी। जो गरीब तक के जो बच्चे जो इल्म तालीम हासिल करते हैं, तो आज सरकार जो है तो ये महानगर पालिका के स्कूल मिटाने का जो काम कर रही है। आज हमको जो है सबको एक साथ में आके हमें आंदोलन छेड़ना होगा। ये सरकार का मुंह तोड़ जवाब हमको देना होगा। विविध शैक्षणिक संघटनांच्या वतीने इग्नाइट एज्युकेशन एक्सपो 2022 चे आयोजन शहरातील आमखास मैदान येथे करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली। इसमें एक नेशनल बुक फेयर होगा जिसमें भारत भर से 50 से ज़्यादा बुक पब्लिशर्स किताबों का यहाँ पर एग्जीबिशन करेंगे। उसके बाद हमने 50 से ज़्यादा एजुकेशनल कमर्शियल्स के लिए स्टॉल्स यहाँ पर रखी है। उसके बाद हमने कुछ इंस्टीट्यूट्स, ट्रेनिंग सेंटर्स और कॉलेजेस को हमने यहाँ पे इन्वाइट किया है, वो भी एग्जीबिटर्स के तौर पर आएंगे। इसके बाद हमने यहाँ पर एक 7 दिन का आउटडोर ऑडिटोरियम बनाया है जिसका नाम डॉक्टर रफीक ज़करिया ऑडिटोरियम है। वहाँ पर 7 सेशंस किए जाने हैं जो कि शाम 7 से 10 के दरमियान किए जाएंगे, जिसमें नेशनल एजुकेशन पॉलिसी हो, बैंकिंग एंड फाइनेंस समिट है, मोटिवेशनल स्पीकर मुनव्वर जमा, मोटिवेशनल स्पीकर मुबारक काबरी साहब, वली रहमानी,
और इस तरह के दिग्गज जो लोग हैं वो यहाँ की आवाम को शिक्षा के क्षेत्र में आगे बढ़ने के लिए मोटिवेशनल स्पीकर के तौर पर मौजूद रहेंगे। लेकिन ये स्किल्स का सर्वाइवल ऐसे कॉम्पिटिटिव वर्ल्ड में कैसा हो जहाँ पर नीट और IIT की लड़ाई चलती हो, तो ऐसे स्किल्स, वो हमारा पहले दिन का एक एक्सक्लूसिव सेशन है। दूसरे दिन हम मेंटल हेल्थ पर बात कर रहे हैं और इस तरह से 7 अलग अलग टॉपिक्स हैं। हम इनविटेशन ओनली प्रोग्राम कह रहे हैं क्योंकि उसका रजिस्ट्रेशन ऑलरेडी वेबसाइट पर और पर्सनल 1-to-1 काउंसलिंग के जरिए जारी है। हमने टीचर्स से अपील की, हमने एजुकेशनल डिपार्टमेंट और अलग अलग इंस्टीट्यूशन से अपील की है कि यहाँ पर टीचर्स का ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेशन करें। और हम लोग जो है ऐसे एग्जीबिशंस पहले लगाते रहे जिसमें मॉडर्न साइंस, पुराने मॉडर्न साइंस, सोशल इश्यूज, सोशल जो इविल्स है, बुराइयाँ जो समाज में, उसको कैसे निकाला जाए, कॉलेज के लिहाज से रैगिंग वगैरह और जो भी कॉलेज में छेड़छाड़ वगैरह होती है उसके खिलाफ क्या क्या क़वानीन हम बताते थे। जब एजुकेशन एक्सपो 2022 के बारे में पता चला तो हमने सोचा कि क्यों ना वो सारी एक्टिविटीज़ हमारी जो हम एवरी ईयर करते थे लॉकडाउन के पहले 1 साल पहले से बंद है, वो अभी उसको फिर से रिन्यू किया गया। हर साल तो ये किसी न किसी जगह अलग अलग कॉलेजेस में होती थी, इस साल सोचा गया कि इस एक्सपो के अंदर उस एक्टिविटी को हम जोड़ देते हैं। और फिर हमने सोचा कि वो पूरा वहाँ रहेगा, तो वहाँ बेसिकली वहाँ कुछ मॉडल्स रहेंगे, चार्ट्स रहेंगे, स्टडीज़ रहेंगी जिसमें मॉडर्न साइंस के बारे में बताया जाएगा और कुछ चीज़ें स्पेसिफिकली पुराने मॉडर्न साइंस से रिलेटेड होंगी और बाकी सारी चीज़ें एजुकेशन से रिलेटेड बयान होंगी। कुछ फिल्म्स वगैरह भी एजुकेशनल वहाँ बताई जाएंगी ताकि बच्चे मोटिवेट हो और वो शिक्षा के मैदान में, एजुकेशन की फील्ड में जो आगे बढ़े। ये एक अच्छा सुनहरा मौका है कि हम इसमें, जैसा आपने सुना है कि इसमें स्टूडेंट्स भी है, टीचर्स भी है, पेरेंट्स भी है, सभी के लिए कुछ न कुछ वहाँ पर एक्टिविटीज़ वगैरह है। तो ये सब एक्टिविटीज़ हम वहाँ पर आकर एंजॉय भी करें और हम जैसे अब स्किलिंग की बात हो रही है कि हाँ अपने आप को, ये जो 21वीं सदी जो चल रही है इसमें हम किस तरह से अपने आप को वहाँ पर पॉप अप कर सकते हैं, उसके साथ साथ कैसे चल सकते हैं। दुनिया बहुत ज़्यादा, हर कोई बात कर रहा है यूरोप और अमेरिका की, इसकी उसके कि भाई वहाँ पर इतने सारे चेंजेस आ रहे हैं तो हम भी कहीं इसमें शरीक हो सकते हैं क्या? तो ज़रूर शरीक हो सकते हैं। तो ये हमारे जो नौजवान लोगों ने आए, उन्होंने कहा कि भाई हम इस तरह से, तो हमारा भी पूरा हमारे नेशनल उर्दू टीचर्स यूनियन जो है, हम इसके साथ पूरा शाना बशाना इनके साथ मिलकर काम करेंगे। इनके लिए जितना भी हमारा सपोर्ट हो सकता है हम पूरा 100% हमारी तरफ से देने की कोशिश करेंगे। तो हम इंशाल्लाह कोशिश करेंगे कि हमारा हर टीचर इससे, जितने भी औरंगाबाद शहर में या औरंगाबाद ज़िले में खासतौर से यहाँ के, इधर बाहर से अगर कोई मराठवाड़ा से भी आना चाहते हैं दूर से, तो वेलकम रहेगा उनका। लेकिन यहाँ के लोकल के टीचर्स जितने भी रहेंगे, ये तमाम टीचर्स के लिए, चाहे वो उर्दू, मराठी, इंग्लिश किसी भी मीडियम का रहे, वो उससे फायदा उठा सकता है, उसमें आ सकता है, उसमें शरीक हो सकता है। खैरे साहेबांनी फक्त पूजापाठ केला, त्यांनी कामे केली नाही असा आरोप करीत खैरे साहेबांनी यापुढे निवडणूक लढवावी तेव्हा त्यांचे डिपॉझिट जप्त होईल असा दावा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केलाय। आगामी खासदार शिंदे गटाचा राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले। खैरे साहेबांनी जो आरोप केला की पैसे दिले, खैरे साहेबांनी सिद्ध करून दाखवावं। इतक्या जणांना जर 5-5 दिले, त्यांना जर माहीत होतं तर ते त्याच वेळेस दाखवून द्यायचं की यांना पैसे दिले म्हणून। मला एक सांगायचं, यांना जर माहीत आहे तर यांनी त्यावेळेस जागेवर असं दाखवून द्यायला पाहिजे की यांना 5-5 काय कोटी काय दिले, आणि हे झाकत नसतं। 5 कोटी त्या खैरे साहेबालाच माहिती आहे, 5 कोटी 50 कोटी हे सगळं खैरे साहेबाला माहिती आहे। म्हणून आम्हाला पैशाची गरज नाही, आम्ही शिंदे साहेबाला मुख्यमंत्री व्हावं याच्यासाठी कामाख्या देवीला गेलतो आम्ही। मी काय सांगतो, खैरे साहेबाला मी म्हणणार नाही त्यांनी पूजा करू नये, पण मला एक सांगायचं की नुसतं पूजा करून आणि देवदर्शन करून हे होत नसतं, याच्यासाठी काम करीत राहावं लागतं, विश्वास ठेवावा लागतो। खैरे साहेबांना 30-35 वर्ष हेच काम केलं, दुसरं काय काम केलं त्यांनी? आम्ही सुद्धा पूजापाठ करतो, दर्शन करतो, पण यांनी सगळा वेळ हा पूजापाठातच घातलेला आहे। काय काम केलं त्यांनी? एखाद्या जिल्ह्यात काम दाखवावं, हे काम मी केलं, ते काम मी केलं, ही योजना मी आणली, ती योजना आणली, एखादं काम तर दाखवावं। निवडून तुम्हाला माहिती आहे ना, निवडून भावनिक आलेली आहे ती। या जिल्ह्यात ते भावनिक निवडून आलेले 2024ला खैरे साहेब जे बोलतात ना, त्यांनी उभा राहावं, निवडून येऊन दाखवावं। त्यांनी फक्त उभा राहावं। मी त्यांना सांगेन खरोखर खैरे साहेब काय। मग खैरे साहेबाचा जर यज्ञावर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या 2019मध्ये अनेक बसली होती यज्ञासाठी, मग का पडले ते तुम्हाला सांगतो। 2024मध्ये ज्यावेळेस खैरे साहेब उभा राहतील
त्यावेळेस आतापर्यंत तुम्हाला सांगतो इतिहासात त्यांना कधी इतकं कमी मतदान नसेल झालं तितकं मतदान त्यांना होईल. डिपॉझिट तर जप्त होईलच त्यांचं. ही जागा तुम्हाला सांगतो ही शिवसेना शिंदे साहेबाकडे जागा जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे साहेबाची शिवसेना आहे आणि पहिल्यापासून ही जागा शिवसेनेची आहे. त्याच्यामुळं ही जागा इकडे तिकडे जाण्याचा विषय नाही. शिंदे साहेबाकडे जागा राहणार आहे. त्याच्यामुळं हा काही विषय येत नाही. जे काही आदेश शिंदे साहेब देतील, जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू. शेवटी पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आरटीओ कार्यालयातील जी फॉर्म बंद करा या मागणीसाठी लाल बावटा रिक्षा युनियनचे तीव्र आंदोलन. रिक्षाचा संप, सिटी बसच्या पथ्यावर 45,000 प्रवाशांनी दिले 10 लाखाचे उत्पन्न. खैरे साहेबांनी फक्त पूजापाठ केली, आता त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, पालकमंत्री संदीपान भुमरे यांचा दावा. याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांची हक्काचे बातमीपत्र ADN.